गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पोलिसांवर होणारे हल्ले त्याची चर्चा किंवा जी घटना घडली त्या बाबतीतलं दखल घेऊन वाहिन्यांच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या समोर येते। त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाचे नेत्यांची बैठक पण काल पार पडलेली आहे आणि दोन्ही पक्षाकडून शिवसेना भाजपकडून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की हे पोलिसांवरचे हल्ले थांबले पाहिजे किंवा त्यांचे कुटुंबीय लोकांना घेऊन काही चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री महोदयांनी समिती स्थापन करून या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करण्यात येईल अशी घोषणा केलेली आहे। पण हे घटना का वाढत राहते याची कारणं काय हे स्पष्टपणे भाजपचे लोकांनी कधी सांगण्याचा धाडस दाखवू शकत नाही। कारण राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर गेली 2 वर्षामध्ये भाजपचे खासदार, भाजपचे मंत्री, भाजपचे आमदार, भाजपचे कार्यकर्ते, नेते यांच्याकडूनच पोलिसांवरचे हल्ले वाढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये कायद्याचा राज नसताना भाजपचा राज आहे ही मानसिकता भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी वाढत चाललेली आहे। आपल्याला माहीत असेल की 1 वर्षापूर्वी घाटकोपर येथे विक्रोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती। त्या विभागाचे खासदार किरीट सोमय्या स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना फोनवर धमक्या देत होते। स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी धिंगाणा घातलं, दबाव निर्माण करत होते की भाजपचे कार्यकर्ते ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना सोडून टाका। पोलिसांनी सोडलं नाही, त्यामुळे ते स्वतः तिथे उपोषणावर बसले। पालकमंत्री प्रकाश मेहता स्वतः तिकडे गेले आणि पोलिसांच्या खच्चीकरण करण्याचं काम त्या काळामध्ये खासदार महोदय, पालकमंत्री, संबंधित मंत्री त्या विभागातले हे दोघांनी ते विक्रोली पोलीस स्टेशनमध्ये, पार्क साईड पोलीस स्टेशनमध्ये ही घटना त्यांच्या माध्यमातून घडून आणली होती। त्यानंतर आपल्याला माहीत आहे की राज्यामध्ये अशोक सदरे नावाचा एक ASI त्यांनी सुसाईड केलं होतं। जळगावमध्ये कार्यरत असताना त्यांनी त्याची जे आत्महत्येची जबाबदारी आहे ते तत्कालीन मंत्री खडसे साहेबांचे निकटवर्तीय चौधरी त्यांच्या दबावामुळे मी आत्महत्या करतो असं त्यांनी त्याच्या लेखी पत्राद्वारे सुसाईड नोटमध्ये ते उघड केलं होतं। आपल्याला माहीत आहे की भाजपचे आमदार जालना जिल्ह्यातले बदनापूर यांच्या माध्यमातून कुचे साहेब ते कुठल्या पद्धतीने या पोलीसवाल्यांना धमकावताय, पैसे मागताय, या प्रकारची घटना 2-3 दिवसापासून हे उघडपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येते। त्याचबरोबर कालची जी घटना आहे, जरी गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार असतील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या वतीने सर्व उमेदवार भाजपच्या तिकीटवर उभे करण्यात आले होते। ते जे समर्थक होते ज्यांनी या पोलीस अधिकाऱ्याला बुडून मारण्याचा प्रयत्न केला ते संपूर्ण 4ही कार्यकर्ते, तो मंडळ, हे सगळे भाजपचे कार्यकर्तेच होते। ही परिस्थिती आहे। म्हणजे या राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर
कुठल्याही पक्षाचं सरकार आला तो कायद्याने चालते, कायद्याचे राज्य असतो. पण 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज नाही, भाजपचा राज. कायद्याचा वापर, यंत्रणेचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करणे, एखादा पोलीसवाला ऐकत नसेल त्याच्यावर दबाव निर्माण करणे, स्वतःचे कार्यकर्ते काही केले ते त्यांना अटक नका करा. गणेश पांडे बलात्कार करण्याचे प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक होत नाही. यादव नावाचा गुण नागपूरमध्ये फिरत राहतो, त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. नाशिकमध्ये जी नवीन भरती भाजपमध्ये करण्यात आली, पवन पवार नावाचं, त्याच्यावर पोलिसांवर हल्ले करण्याचे गुन्हा दाखल आहे. म्हणजे एकंदरीत या राज्यामध्ये भाजपचे नेते, कार्यकर्ते, मंत्री जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर या राज्यामध्ये ही घटना वाढत जाणार आहे, हे थांबणार नाही. पोलीस शिपाई ज्यांचं मागच्या आठवड्यामध्ये शिंदे निधन झालेलं आहे, त्या घटनेनंतर शिवसेना पण फारशा ॲक्टिव्ह झालेलं दिसत आहे. पण शिवसेनेचे एक कार्यकर्ते ठाण्यामध्ये शशिकांत कालगुडे हे शिवसेनेचे शाखा प्रमुख असताना त्यांनी पण लेडी कॉन्स्टेबलला मारण्याचे कृत्य केलं होतं. शशिकांत कालगुडे शिवसेना शाखा प्रमुख, महिला वाहतूक पोलिसाच्या पोलीस कर्मचारीवर त्यांनी मारहाण केली होती. ते पण व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवसेनेने सांगितलं की त्यांना पक्षातून काढून टाकलेलं आहे. पण त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना शिवसेनेची होर्डिंग त्या कालगुडे साहेबाची लागलीच होती. म्हणजे शिवसेना एक बाजूनी दाखवतोय की आम्ही पोलिसांच्या बाजूनी आहोत, दुसऱ्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते पण पोलिसांवर हल्ले करत आहे. भाजपचे कार्यकर्त्यांनी तर इतके कार्यकर्ते त्यांनी जमवलेले आहे की त्यांचे रेकॉर्ड जमा करायला गेलो तर आपण जवळपास 1 आठवडा 10 दिवस लागणार आहे. आम्ही ते सगळे तपासतो. नागपूरमध्ये पण असे काही कार्यकर्ते आहेत ज्यांच्यावर पोलिसांवर हल्ले करण्याचे गंभीर गुन्हा असताना ते पक्षामध्ये काम करत आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ते समिती निर्माण करून किंवा मुख्यमंत्रीला भेटून हे प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्रामध्ये कायदेचं राज्य निर्माण झालं पाहिजे. जर मुख्यमंत्री स्वतः भाजपच्या राज्य या पद्धतीने कार्यरत असतील हे पोलिसांवरचे हल्ले थांबणार नाही. पोलिसांवरचे हल्ले जास्तीत जास्त राजकीय नेते कार्यकर्त्याकडून झालेले आहे. आमच्याचं एकच म्हणणं आहे की आपण या राज्यामध्ये कायद्याचा राज स्थापन करायचे असेल ते पोलीसच्या कामामध्ये दैनंदिन जे हस्तक्षेप करण्याची पद्धत सुरू झालेली आहे किंवा पोलिसांच्या खच्चीकरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी पोलिसांचा जो दबदबा आहे तो कमी होत चाललेला आहे. आणि त्याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, भाजप व या सरकारची आहे. जर हे थांबवायचे असतील तर या राज्यामध्ये पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप कमी केलं पाहिजे, राजकीय दबाव कमी केलं पाहिजे. स्वतःचे कार्यकर्ते जे या पद्धतीने कार्यरत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तरच या राज्यामध्ये या प्रकारचे हल्ले किंवा ही जी प्रवृत्ती वाढते ती कमी होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापुढे त्यांचे पक्षाचे नेते, कार्यकर्ते असं कृत्य करणार नाही याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. नंतरच परिस्थिती बदलेल. आता शिवसेनेचे लोक सांगताय की फुल टाईम गृहमंत्री द्या, जनतेची इच्छा आहे. मला वाटते की त्यांचे जेव्हा एखादा खाता मुख्यमंत्रीकडे असते तेव्हा राज्यमंत्रीला काम करण्याची जास्त संधी मिळते.
आता त्यांच्याकडे राज्यमंत्री असताना ते पण त्यांच्या नाकर्तेपणा पण दिसून आलेला आहे. आता मुख्यमंत्रीचा अधिकार असतो कुठला खाता कुणाकडे ठेवायचा, स्वतः कुठला खाता ठेवायचा नाही ठेवायचा हे त्यांचा अधिकार असताना मुख्यमंत्रीला या खात्यामध्ये रस आहे, कारण त्यांना कायद्याचा राज या राज्यामध्ये चालू द्यायचा नाही. राजकीय फायद्यासाठी त्या विभागाचा वापर करायचा आहे. कितीही राजकीय पक्षांनी, विरोधकांनी किंवा उद्धव साहेबांनी सांगितलं तरी मुख्यमंत्री ते गृह खातं सोडणार नाही, कारण त्या खात्याचा दुरुपयोग करून या राज्यामध्ये त्यांना राजकारण करायचं आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे की आपण कायद्याचं राज राहू द्या. भाजपच्या राज्य निर्माण करून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणखीन बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, हे आमच्या मुख्यमंत्रीला सल्ला आहे आणि आमची मागणी आहे की कायद्याचा राज निर्माण करण्यासाठी पोलीसच्या कामामध्ये हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. ही पक्ष